रोजच्या जेवणासाठी चमचमीत मसालेदारच भाजी कशाला हवी? तुम्ही रोजची भाजीसुद्धा कमी मसाल्यामध्ये, कमी साहित्यामध्ये अगदी घरची मंडळी पोटभर बोटं चाखत जेवतील अशी तयार करू शकाल. आज तुम्हाला बटाट्याची भाजी माझ्या पद्धतीने करून दाखवते. ही भाजी चवीला इतकी छान तयार होणार आहे की घरचे तर तुम्हाला परत परत हीच भाजी करायला लावतील. तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच करून बघा. खरंच सांगते, खूप छान लागते. तर चला मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. सुरुवातीला बटाटे आधी धुवून घेतलेले आहेत. आता या बटाट्याचे आपल्याला काप करायचे आहेत. पण बटाटा इथे आपण सालीसकट वापरणार आहोत. बटाट्याची साल न काढता असा बटाटा आपण जेव्हा भाजीमध्ये वापरतो तेव्हा ती भाजी अधिकच खायला चविष्ट लागते. तर आता इथे बटाट्याचे काप थोडे मोठेच ठेवायचे आहेत. इथे व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे मी त्या पद्धतीने. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे एकसारखे असे हे काप मी तयार करून घेतलेले आहेत दोन्ही बटाट्याचे. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे बटाट्याचे काप धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. म्हणजे बटाट्यातील स्टार्च पूर्ण निघून जातो आणि बटाटेही लालसर असे पडत नाहीत. तर त्यासाठी आता बटाट्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत त्यामध्ये दुसरं पाणी मी घालून घेतलेलं आहे. तर आता हे बटाटे आपण पाणी यामध्ये घालून असेच बाजूला ठेवणार आहोत. आता भाजीसाठी एक वाटण तयार करणार आहोत. तर इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत असे चमचाभर. त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच. सुक्या खोबऱ्याचे काप अजिबातही भाजून घेतलेले नाही. आणि त्याचबरोबर पाव चमचा इथे मी जिरे वापरलेले आहेत. आणि इथे 2 चमचे आपण जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने घेतलेले आहेत मोजून. तर 2 चमचे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत, ते सुद्धा भाजून घेतलेले नाही. त्याचबरोबर हिरवी मिरची घ्यायची आहे, पण ती चवीनुसार घ्यायची. प्रमाण त्याचं तुम्ही कमी अधिक करू शकता. आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. यातलं कुठलंही साहित्य भाजलेलं नाही. तसंच थोडी कोथिंबीर कोवळ्या काळ्यासहित घेतलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकता हे असंच बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, शक्य होईल तेवढं मी सुरुवातीला पाणी न टाकता बारीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे बघा, आपण इथे पाणी फार जास्त वापरलेलं नाही. तर इथे आपण अगदी भाजीची जी चमचा असतो त्याने 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे आपलं हे वाटण बघू शकता तयार झालेलं आहे. तर इथे फार जास्त असा पाण्याचा वापर करायचा नाही, कारण वाटण जे आहे ते तेलात चांगलं परतलं जातं. आता आपण भाजी फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. तर इथे तेल घातल्यानंतर आपण तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे. आजची ही भाजी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आता हिंग घातल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप घालायचे आहेत. तर तुम्ही म्हणाल बटाट्याचे काप तर आपण तसेही परतून घेऊ शकलो असतो. तर तसं न करता आपण मोहरी आणि हिंग आधी घालून घेतलेला आहे आणि काप घातल्यानंतर लगेचच झाकण ठेवलेलं आहे. यामुळे छान मोहरीचा पूर्ण फ्लेवर जो तेलामध्ये उतरतो तो पूर्ण बटाट्याला लागतो आणि हिंगाचा सुद्धा. तर आता यामध्ये राहिलेले जे बटाट्याचे काप होते ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला 50% असेच छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर मोहरी अशी तुम्ही तेलामध्ये छान फुटू दिल्यानंतर बटाट्याचे काप जेव्हा घालता तेव्हा पूर्ण छान मोहरीचा फ्लेवर त्या बटाट्यामध्ये उतरतो. आणि आता झाकण ठेवूया आपण. झाकण आणि बटाट्याचा रंग 50% बटाटे छान हलकासा बदललेला आहे. एकदा छान सर्व हे एकत्र करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे बटाट्याचे काप काढून घ्यायचे आहेत. तर एकदा ही पद्धत तुम्ही वापरून बघा. या पद्धतींमुळे भाजीच्या चवीमध्ये काय बदल तुम्हाला जाणवला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. ही एक स्टेप आपण फक्त जास्तीची केलेली आहे. आता हेच तेल आपण वापरणार आहोत. तर आता आपण मोहरी आधीच घालून घेतलेली होती, हिंगसुद्धा घातलेला आहे. आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तेल तुम्हाला जर कमी वाटत असेल तर थोडं तेल मग तुम्ही इथे वाढवू शकता. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं हाताने अशी चुरगडून घातलेली आहेत यामध्ये. आता कांदा आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी रंगायला येऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि इथे बघू शकता कांदा हलकासा याचा रंग बदलला की पुढचं साहित्य घालणार आहोत. तर इथे कांदा आपल्याला जसा पाहिजे तसा छान याला रंग आलेला आहे. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत आपण.
तसं तर सर्व साहित्य आपण वाटणात घातलेलं आहे, पण कोरडे मसाले आता राहिलेले आहेत घालायचे. सर्वात आधी हळद घातलेली आहे आणि इथे त्यानंतर पाव चमचा धना पावडर, पाव चमचा इथे जाडसर कुटलेलं जिरं घातलेलं आहे. इथे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही जर नाश्त्याचा चमचा वापरत असाल त्या चमच्याने तुम्हाला प्रमाण सांगत आहे. आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण कोरडे मसाले घातलेले आहेत आणि नंतर वाटण घातलेलं आहे. असं केल्यामुळे छान वाटणालाही रंग येतो आणि त्यामुळे भाजीलाही रंग छान येतो आणि चवीतही फरक पडतो. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाटण छान आपल्याला वाफ देऊन शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता वाटणाचाही रंग छान बदललेला आहे. तळाला हलकंसं वाटण चिकटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आधी. तर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी घातलेली आहे. तीसुद्धा छान वाटणाबरोबर परतून घ्यायची आहे आपल्याला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं होतं, त्यातलं अर्धं पाणी मी घालून घेणार आहे इथे आणि पूर्ण छान वाटणामध्ये एकत्र करून घेणार आहे. असं केल्यामुळे वाटण जे काही तळाला चिकटलेलं असतं तेही निघून येतं आणि वाटण छान त्याला तेल सुटतं. तर इथे आता हे वाटण बघा छान याला तेल सुटलेलं आहे. आता हे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला बटाट्याचे काप घालायचे आहेत. तर पूर्ण काप मी घालून घेतलेले आहेत बटाट्याचे. ते छान वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर मग यामध्ये आपण गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर इथे असे हे बटाटे जेव्हा आपण परतून घेतो तेव्हा ते खायला अधिकच टेस्टी लागतात. तर आता इथे बघा मिक्सरच्या भांड्यातलं पाणी सुरुवातीला मी आधी घालून घेतलेलं आहे आणि नंतर आपण यामध्ये साधं पाणी घालून घेणार आहोत. तर ही भाजी जास्त आपण पातळ नाही पण अशी हलकीशी आपण चपातीबरोबर खाता येईल अशी करणार आहोत. आणि बटाटेही अजून थोडे शिजायचे राहिलेले आहेत. त्यासाठी मी इथे पाणी यामध्ये अर्धा ते पाऊण पेला पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता मीठ घालून घेते यामध्ये आणि आता मीठ घातल्यानंतर परत एकदा छान भाजी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवत असताना गॅसची स्पीड कमी करायची आणि भाजी छान अशी वाफेवरच शिजवून घ्यायची. त्यामुळे भाजीला दाटसरपणा चांगला येतो, रंग छान येतो आणि भाजीमध्ये जास्तीचं आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही. तर आता झाकण काढून घेतलेलं आहे मी. इथे 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं भाजीवर आणि आता बटाटे कसे शिजलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला एकदा दाखवते चेक करून. तर आता बटाटे आपण चमच्याने बघणार आहोत असे शिजला आहे की नाही. तर बघू शकता इथे बटाटा छान शिजला गेलेला आहे. असाच भाजीमध्ये बटाटा चांगला शिजवून घ्यायचा. आता ही भाजी आपली जेवणासाठी अगदी तयार झालेली आहे आणि इथे भाजीचा दाटसरपणा तुम्ही बघू शकता. आपण जे अगदी छोटंसं वाटण केलेलं होतं तर यामध्ये अजिबातही कुठलंही साहित्य न भाजता झटपट तयार होणारी आज तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवलेली आहे. आणि हिरव्या मिरचीचा इथे आपण वापर केलेला आहे त्यामुळे ती भाजी खायला अधिकच टेस्टी लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच घाईच्या वेळेत झटपट तयार होणारी ही बटाट्याची साध्या सोप्या पद्धतीने पण अगदीच चवीला अप्रतिम लागणारी बटाट्याची भाजी नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.